नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्राचा हवामान अंदाज आजचा कसा असणार आहे 18 मे 2020चा। तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक हवामान बघण्यासाठी आजच यूट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। मग चला तर जाणून घेऊया महाराष्ट्राचा आजचा हवामान अंदाज सविस्तरामध्ये। हवामानाची काही मोठी अपडेट आलेली आहे, तर या अपडेटमध्ये कोणता बदल घडून आलेला आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तरामध्ये जाणून घेणार आहोत। तर मग चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। पण या चक्रीवादळाची तीव्रता फारच वाढलेली आहे, तसेच समुद्रामध्ये देखील वादळी वारे वाहताना दिसत आहे। तर आज महाराष्ट्रामध्ये पावसाची स्थिती कशी असणार आहे तर आज आपण ढगांच्या स्थितीवरून जाणून घेऊयात। मग चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये वादळी पावसाची शक्यता आहे सुरुवात करूया सांगली जिल्ह्यापासून। सांगली जिल्ह्यामध्ये बघितले असता तर सांगली जिल्ह्यामध्ये आपल्याला संपूर्णतः ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे, सोबतच वादळी वारे वाहताना देखील दिसत आहेत। म्हणून या ठिकाणी देखील हलक्या मध्यम वादळी पावसाचा अंदाज विजांच्या कडकडण्यासोबत वर्तवण्यात येत आहे। कुरवड, कुडाची, अटाणी या सर्व परिसरामध्ये ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात राहील, सोबतच जोरदार वादळी वारे वाहत आहेत आणि म्हणून या ठिकाणी देखील हलक्या मध्यम वादळी पावसाची शक्यता आज वर्तवण्यात आलेली आहे। 18 मे 2020च्या दरम्यान वर्तवण्यात आलेली आहे। तसेच आसपासचा परिसर बघितले असता सिरागोफी, शिरोळ, मालगाव, चळकाठी, किरंगी या सर्व परिसरामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळत आहेत आणि वादळी वारे वाहताना देखील दिसत आहेत। या ठिकाणी देखील विजांच्या कडकडण्यासोबतच हलक्या मध्यम वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। बिलर, ढागलपूर, देसिंग, कुची, नागज, तासगाव तसेच या सर्व परिसरामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात बघायला मिळत आहे, सोबतच वादळी वारे वाहताना देखील दिसत आहेत। या ठिकाणी देखील ढगांच्या गडगडण्यासोबतच या ठिकाणी हलक्या मध्यम वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे। नागज, खानापूर, विटा, रहीमपूर, पलूस, तासगाव तसेच कडेगाव या सर्व परिसरामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात बघायला मिळत आहे। वादळी वारे वाहताना देखील दिसत आहेत आणि जास्त प्रमाणात ढगाळ वातावरण असल्यामुळे विजांच्या कडकडण्यासोबत या ठिकाणी हलक्या मध्यम वादळी पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे। वादळाची शक्यता मात्र जास्त प्रमाणात वर्तवण्यात येत आहे। तसेच आटपाडी, चिंके, गिरडी या परिसरामध्ये देखील जोरदार वादळी वारे वाहताना दिसत आहेत आणि सोबतच ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात असल्यामुळे ठिकाणी विजा चमकणे आणि ढगांच्या कडकडण्यासोबतच या ठिकाणी हलक्या मध्यम वादळी पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात येत आहे। तसेच महूद, बुद्रुक, खर्डी, सांगोळे, भालवानी, पिलवी, बेलापूर, पंढरपूर या सर्व परिसरामध्ये आपल्याला वादळी वारे वाहताना देखील दिसत आहेत आणि काही भागामध्ये ढगाळ वातावरण कमी प्रमाणात बघायला मिळत आहे तर काही भागामध्ये जास्त प्रमाणात बघायला मिळत आहेत। म्हणजे ज्या भागामध्ये ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात आहे त्या ठिकाणी वादळी पावसाची शक्यता दाट वर्तवण्यात आलेली आहे, तर ज्या भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण दिसत आहे तर त्या ठिकाणी तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम वादळी पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात येत आहे। मंगळवेढा, मारवाडे, शंख, जामगाव या परिसरामध्ये बघितले असता तर या परिसरामध्ये देखील आपल्याला ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात बघायला मिळत आहे, सोबतच वादळी वारे वाहताना दिसत आहेत आणि विजांच्या कडकडण्यासोबत या ठिकाणी हलक्या मध्यम वादळी पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात येत आहे। कुरुळ, बेलहाटी, मंगळुरी, मद्रुक, सोलापूर, पलसंग, अक्कलकोट, मुष्टी, मोहोड या सर्व परिसरामध्ये बघितले असता तर या सर्व परिसरामध्ये आपल्याला जोरदार वादळी वारे वाहताना दिसत आहेत, सोबतच या ठिकाणी ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात बघायला मिळत आहेत आणि ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात असल्यामुळे या ठिकाणी जोरदार वादळी पावसाची शक्यता देखील ढगांच्या कडकडण्यासोबत वर्तवण्यात आलेली आहे। तसेच अंगर, शेतफळ, अरंडगाव, कुरवाडी, टेंभुर्णी, कोरकम तसेच अकलूज, बेलापूर, भालवानी या सर्व परिसरामध्ये बघितले असता तर या सर्व परिसरामध्ये आज जोरदार वादळी वारे वाहताना दिसतील, सोबतच ढगाळ वातावरण देखील जास्त प्रमाणात बघायला मिळेल। म्हणून या ठिकाणी देखील हलक्या मध्यम वादळी पावसाचा अंदाज ढगांच्या गडगडण्यासोबत वर्तवण्यात येत आहे। तसेच केरन, वांगी, इंदापूर, लुसुंबे या परिसरामध्ये देखील वादळी वारे आपल्याला जास्त प्रमाणात वाहताना दिसत आहेत, सोबतच ढगाळ वातावरण देखील जास्त प्रमाणात बघायला मिळत आहेत। या ठिकाणी देखील वादळी पावसाची शक्यता दाट वर्तवण्यात येत आहे। तसेच शिरागोपी, दहीवाडी, निंदाल, वंदूज तसेच मोहोल या परिसरामध्ये बघितले असता तर या ठिकाणी देखील आपल्याला ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात बघायला मिळत आहे। या ठिकाणी जोरदार वादळी वारे वाहतील, मेघगर्जना होईल आणि विजांच्या कडकडण्यासोबतच या ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज देखील आज वर्तवण्यात आलेला आहे। तसेच फलटण, लाटे,
नांदल, अद्राकी, लोणार, बारामती या परिसरामध्ये बघितले असता तर काही भागामध्ये फलटण आणि बारामतीला ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात बघायला मिळत आहे। सोबतच वादळी वारे वाहताना देखील दिसत आहेत। या ठिकाणी देखील हलक्या मध्यम वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे। तसेच लाटे, निंदाल, अद्राकी, लोणार, खंडाळा, शिरवळ या परिसरामध्ये बघितले असता तर या ठिकाणी देखील आपल्याला ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात बघायला मिळत आहे। सोबतच वादळी वारे वाहताना दिसत आहेत। ढगांच्या गडगडण्यासोबत या ठिकाणी हलक्या मध्यम वादळी पावसाची शक्यता वादळ जास्त प्रमाणात वर्तवण्यात आलेले आहे। सातारा जिल्ह्यामध्ये कोरेगाव तसेच रहीमपूर या ठिकाणी देखील आपल्याला ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात बघायला मिळत आहे। सोबतच वादळी वारे वाहताना दिसत आहेत। म्हणून या ठिकाणी देखील हलक्या मध्यम वादळी पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात येत आहे। साताऱ्याच्या काही भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात बघायला मिळत आहेत। म्हणून त्या ठिकाणी वादळी पावसाची शक्यता दाट प्रमाणात वर्तवण्यात येत आहे। तर काही भागामध्ये ढगाळ वातावरण आहे। तसेच आसपासचा परिसर बघितले असता आरवाडे, अरळ, कोयना, पटण, उमराज, कराड या सर्व परिसरामध्ये बघितले असता तर या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात बघायला मिळत आहे। सोबतच जोरदार वादळी वारे वाहताना देखील दिसत आहे। पण या ठिकाणी ढगांच्या गडगडण्यासोबत तसेच विजांच्या लखलखाटासोबत या ठिकाणी हलक्या मध्यम वादळी पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे। तर आज वर्तवण्यात आलेला आहे 18 मे 2020च्या दरम्यान वर्तवण्यात आलेला आहे। तसेच उडाले, नरसिंहपूर, रामपूर, इस्लामपूर, पलूस या भागामध्ये तसेच आष्टा, किनी, कोडाली या परिसरामध्ये देखील ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात बघायला मिळत आहेत। सोबतच जोरदार वादळी वारे वाहताना दिसत आहेत। या ठिकाणी देखील हलक्या मध्यम वादळी पावसाची शक्यता विजांच्या चमकण्यासोबत तसेच मेघगर्जनासोबत या ठिकाणी वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे। आज वर्तवण्यात येत आहे। इचलकरंजी, सल्लागा या परिसरामध्ये देखील वादळी वारे वाहताना देखील आपल्याला जास्त प्रमाणात बघायला मिळत आहे। जैनवाडीच्या काही भागामध्ये ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात राहील तर काही भागामध्ये आपल्याला वादळी पावसाची शक्यता जबरदस्त वर्तवण्यात येत आहे। तसेच चिकोडी, मालदाटी, सांकेश्वारा, मुरगुड, कापसी या परिसरामध्ये आजूबाजूच्या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे। सोबतच जोरदार वादळी वारे वाहताना देखील दिसत आहेत। म्हणून या ठिकाणी देखील हलक्या मध्यम वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे। सांकेश्वराच्या काही भागामध्ये ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात आहे तर काही भागामध्ये वादळी पावसाची शक्यता देखील विजांच्या कडकडण्यासोबत वर्तवण्यात येत आहे। अडदाला, कुरणवाडी तसेच गोकाक या परिसरामध्ये बघितले असता तर या ठिकाणी देखील आपल्याला दाट ढगांची दाटी बघायला मिळत आहे। सोबतच जोरदार वादळी वारे वाहताना दिसत आहेत। म्हणून या ठिकाणी देखील विजांच्या कडकडण्यासोबत वादळी पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे। बेळगाव, बाची या ठिकाणी देखील वादळी वारे आपल्याला जास्त प्रमाणात वाहताना दिसत आहे। सोबतच ढगांची दाटे देखील जास्त प्रमाणात बघायला मिळत आहेत। म्हणून या ठिकाणी विजांच्या कडकडण्यासोबत वादळी पावसाची शक्यता आज वर्तवण्यात आलेली आहे। तर आज दुपारनंतर वर्तवण्यात येत आहे। तसेच धामणी, कानाकुंबी, बेडशी, अंजुनियम, रामघाट, चांदगड, भाडा या सर्व परिसरामध्ये बघितले असता तर या सर्व परिसरामध्ये आपल्याला वादळी पावसाची शक्यता जास्त प्रमाणात बघायला मिळत आहे। सोबतच जोरदार वादळी वारे वाहताना देखील दिसत आहेत। या ठिकाणी विजा चमकणे आणि ढगांच्या गडगडण्यासोबतच या ठिकाणी वादळी पावसाची शक्यता जोरदार वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहेत। तसेच आजरा, कडेगाव, पटेगाव, दिघराळा, गारगोटी या परिसरामध्ये बघितले असता तर या परिसरामध्ये देखील आपल्याला ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात बघायला मिळत आहे। सोबतच जोरदार वादळी वारे वाहताना देखील दिसत आहेत। या ठिकाणी विजांच्या कडकडण्यासोबत तसेच ढगांच्या गडगडण्यासोबत या ठिकाणी वादळी पावसाची शक्यता जबरदस्त वर्तवण्यात येत आहे। तसेच दिघराळा, कासल, कणकवली या परिसरामध्ये बघितले असता तर आजूबाजूच्या परिसरामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात बघायला मिळत आहे। सोबतच वादळी पावसाची शक्यता जास्त प्रमाणात वर्तवण्यात आलेली आहे। कासलला देखील विजांच्या कडकडण्यासोबत वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे। तसेच कुडल, महापण, वेंगुर्ला, अरोज, पालसेम, अल्रोना, मपासा, बिचोलियम, पणजी, वास्को द गामा तसेच मडगाव, कुसकुडे या सर्व परिसरामध्ये बघितले असता तर या ठिकाणी देखील आपल्याला जोरदार वादळी वारे वाहताना दिसत आहे। सोबतच जोरदार वादळी पावसाची शक्यता आणि ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात असल्यामुळे विजांचा लखलखाट आणि ढगांच्या कडकडण्यासोबत या ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे। 18 मे 2020च्या दरम्यान वर्तवण्यात येत आहे। म्हणजे आजच वर्तवण्यात येत आहे। तसेच पोई, पायगणी, मालवण तसेच कुणकेश्वर, कणकवली, पोंडा या सर्व परिसरामध्ये ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात आहे। सोबतच वादळी पावसाची शक्यता देखील जास्त प्रमाणात वर्तवण्यात येत आहे। तसेच पटेगाव, कडेगाव, गारगोटी, बिद्री तसेच इस्पुर्ली, कागल, कोल्हापूर, संगरूर,
तसेच परोळा, ज्योती, बाहिल या सर्व परिसरामध्ये आपल्याला दाट ढगांची दाटी दिसत आहेत. सोबतच जोरदार वादळी वारे वाहताना देखील दिसत आहेत. या ठिकाणी देखील विजांच्या लखलखटण्यासोबत तसेच ढगांच्या गडगडण्यासोबत या ठिकाणी वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील वादळी पावसाची शक्यता जास्त प्रमाणात आज वर्तवण्यात आलेली आहे. जोरदार वाऱ्यासह वर्तवण्यात आलेले आहे. परोळा, मलकापूर, कोकरूड तसेच साक्रापा या सर्व परिसरामध्ये वादळी पावसाची शक्यता दिसत आहे. विजांच्या कडकडण्यासोबत या ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. आज दुपारनंतर वर्तवण्यात येत आहे. तसेच बेलकर, देवरूख काही भागामध्ये ढगाळ वातावरण दिसत आहे, तर काही भागामध्ये वादळी पावसाची शक्यता दाट प्रमाणात वर्तवण्यात आलेली आहे. विजांच्या कडकडण्यासोबत वर्तवण्यात येत आहे. तसेच संगमेश्वर, मेधा, माखणजण तसेच मारगाव तांबे, सरवडा, शिरशिंगे, चिपळूण, सरवाट, लोटे, दहागाव, वसोटाफोड, चाकदेव, खेड तसेच मेधा इकडे बघितले असता घोगरे या सर्व परिसरामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात बघायला मिळत आहे. सोबतच जोरदार वादळी वारे वाहताना देखील दिसत आहेत. या ठिकाणी देखील विजा चमकणे आणि ढगांच्या गडगडण्यासोबत या ठिकाणी जबरदस्त वादळी पावसाची शक्यता आज वर्तवण्यात येत आहे. तसेच गुहागर, हवेली या ठिकाणी बघितले असता तर मुलगुड या परिसरामध्ये देखील ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात बघायला मिळत आहे. सोबतच वादळी वारे वाहताना देखील दिसत आहेत. तसेच या ठिकाणी हलक्या मध्यम वादळी पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात येत आहे. तसेच दापोली, खेड या परिसरामध्ये देखील वादळी पावसाची शक्यता जास्त प्रमाणात आहे. तसेच चिपळूणला देखील वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घोगरे, महाबळेश्वर तसेच वाई, रावडी, भोर, महाड, गोरेगाव या सर्व परिसरामध्ये आपल्याला जोरदार वादळी पावसाची शक्यता दिसत आहे. तर या ठिकाणी जोरदार वादळी वारे वाहतील, मेघगर्जना होईल आणि विजांच्या कडकडण्यासोबतच या ठिकाणी जबरदस्त वादळी पावसाची शक्यता आज दुपारनंतर या भागात वर्तवण्यात आलेली आहे. तसेच बेहले, सोनापूर, लवासा, जिटे, शिरगाव, सौंदघर, इंदापूर, टाला, जिटे तसंच रोहा, नागोठाणा या सर्व परिसरामध्ये आपल्याला वादळी पावसाची शक्यता जबरदस्त दिसत आहे. सोबतच जोरदार वादळी वारे वाहताना देखील दिसत आहेत. म्हणून या ठिकाणी ढगांच्या गडगडण्यासोबतच वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. आंबे, कळवण, कसमत, खोपोली, शिरवळ, पेण, पेंझाली तसेच कर्जत, पनवेल, नवी मुंबई या सर्व परिसरामध्ये बघितले असता तर या ठिकाणी देखील आपल्याला जोरदार वादळी वारे वाहताना देखील दिसत आहे. सोबतच ढगाळ वातावरण देखील जास्त प्रमाणात बघायला मिळत आहेत. म्हणून या ठिकाणी देखील वादळी पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे. काशी तसेच अलिबाग, चोंडी या ठिकाणी बघितले असता तर या ठिकाणी आपल्याला वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. म्हणजे या ठिकाणी वादळ जास्त प्रमाणात राहील आणि पावसाचे प्रमाण कमी प्रमाणात राहील. तसेच उरण, नवी मुंबई, पनवेल, वरोळी, कोळेवाडा तसेच ख्रिस्तीवाडा या परिसरामध्ये आपल्याला अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल, परंतु वादळाची शक्यता जास्त प्रमाणात वर्तवण्यात येत आहे. कर्जत, कौसर तसेच नेरळ, बदनापूर या ठिकाणी देखील बघितले असता तर या ठिकाणी ढगाळ वातावरण आपल्याला अंशतः बघायला मिळेल, परंतु वादळाची शक्यता जास्त प्रमाणात वर्तवण्यात आलेली आहे. तसेच सिंदे, पुनावले, आळंदी, खेड, चाकण, मनसर, पाबल, कवठे तसेच मलठण, शिक्रापूर, बाबरे या सर्व परिसरामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. सोबतच जोरदार वादळी वारे वाहताना देखील दिसत आहेत. म्हणून या ठिकाणी देखील ढगांच्या कडकडण्यासोबतच वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. नारायणगाव, बोरी, अलकोटी, आलेआणे, टाकळी, डोंकेश्वर या परिसरामध्ये देखील ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात राहून वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मांडवे तसेच वरवंडी, घारगाव, भालवानी, पारनेर, सुपे, अहमदनगर, धनगरवाडी तसेच शिरळ, वांबोरी, घोडेगाव, माका, राहुरी, वडोला, वैरोबा, देवळी, प्रवारा, बनास तसेच बक्तापूर, दहीगावणे तसेच धाकेपाल, तालिकाबंद, श्रीरामपूर या सर्व परिसरामध्ये आपल्याला जबरदस्त वादळी वारे वाहताना दिसत आहे. सोबतच ढगाळ वातावरण देखील जास्त प्रमाणात बघायला मिळत आहेत. या ठिकाणी देखील आपल्याला काही भागामध्ये वादळी पावसाची शक्यता जास्त प्रमाणात वर्तवण्यात येत आहे. तसेच कोडगाव, पाथर्डी, अमरापूर, हंसापूर, जांभळी तसेच दहीगावणे, बनास या सर्व परिसरामध्ये वादळी पावसाची शक्यता दिसत आहे. या ठिकाणी हलक्या मध्यम वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज वर्तवण्यात येत आहे श्रीरामपूर, लोणी, खेलवड, शिर्डी, जवळगी, पुलतंबा, कोपरगाव, वैजापूर या सर्व भागामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला जास्त प्रमाणात बघायला मिळेल. सोबतच जोरदार वादळी वारे वाहताना देखील दिसत आहेत. या ठिकाणी देखील ढगांच्या कडकडण्यासोबत हलक्या मध्यम वादळी पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात येत आहे.
तसेच डुबरे, शिन्नर, निमगाव शिन्नर, मंजूर, माळसाखरे, नागपूर, देवळी प्रवारा, तसेच वाडीवारे, मोंडगाव, देवगाव, कोपरगाव, येवला, पाटोदा, लासलगाव, कुसुमाडी, जोपूल या सर्व परिसरामध्ये आपल्याला जोरदार वादळी वारे वाहताना दिसत आहे. सोबतच अंशतः ढगाळ वातावरण दिसत आहे. या ठिकाणी देखील हलक्या मध्यम वादळी पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. नाशिक, लाडाची, त्र्यंबक, मोखाडा, हर्सूल तसेच शेवगा या परिसरामध्ये बघितले असता तर या सर्व परिसरामध्ये आपल्याला वादळी पावसाची शक्यता देखील दिसत आहे. सोबतच त्र्यंबक, जव्हार, कोडाली, खरपाडा, वणी, वापी, भौडनंबोशी, सापुतारा, सटाणा, मालेगाव, होरपडा, भोपकेल, अनवा, वनसाडा, वलसाड या सर्व परिसरामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे. सोबतच जोरदार वादळी वारे वाहताना देखील दिसत आहेत. म्हणून या ठिकाणी हलक्या मध्यम वादळी पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात येत आहे. चाळीसगाव, कन्नड या ठिकाणी बघितले असता तर या ठिकाणी देखील आपल्याला वादळी पावसाची शक्यता जास्त प्रमाणात वर्तवण्यात येत आहेत. आज वर्तवण्यात येत आहे. तसेच चिमठाणे, अंबळनेर, चोपडा, भालवाडी, धोंडाईचा, शहादा, भोरपणी, नंदुरबार या परिसरामध्ये बघितले असतात तर या ठिकाणी ढगाळ वातावरण आपल्याला अंशतः बघायला मिळेल. सोबतच जोरदार वादळी वारे वाहताना दिसतील. म्हणून या ठिकाणी देखील आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम वादळी पावसाचा अंदाज देखील आज वर्तवण्यात येत आहे. 18 मे 2020च्या दरम्यान वर्तवण्यात येत आहे. नवापूरला देखील हलक्या मध्यम वादळी पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात येत आहे. नाशिकला देखील आपल्याला दुपारनंतर ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात बघायला मिळेल. नाशिक, सिन्नर, निफाड या भागामध्ये सोबतच वादळी पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहेत. आज वर्तवण्यात येत आहे. राजूर तसेच जुन्नर, घारगाव, उल्हासनगर, शहापूर या परिसरामध्ये बघितले असता तर या ठिकाणी देखील आपल्याला वादळी पावसाची शक्यता दिसत आहे. राहुरी, श्रीरामपूर, घोडेगाव या ठिकाणी देखील वादळी पावसाचा अंदाज आहे. येवल्याला तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. तसेच जळगाव, भुसावळ, एरंडाळ, परोळा, अंबळनेर या ठिकाणी देखील ढगाळ वातावरण अंशतः राहील. तसेच जोरदार वादळी वारे वाहतील. हलक्या मध्यम वादळी पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात येत आहे. जळगाव, जामोद, तेलारा, अकोट, मलकापूर, खामगाव, अकोला तसेच दर्यापूर, मूर्तिजापूर, बुलढाणा, चिखली या सर्व परिसरामध्ये बघितले असता तर या सर्व परिसरामध्ये आपल्याला वादळी पावसाची शक्यता आज दिसत आहे. दुपारनंतर दिसत आहे. सोबतच जोरदार वादळी पावसाची शक्यता आसपासच्या भागामध्ये दिसत आहे. अकोल्याला बघितले असता अकोल्याला अंशतः ढगाळ वातावरण राहील. हलक्या मध्यम वादळी पावसाचा अंदाज आहे. वाशिम, रिसोद, लोणार, लोणी तसेच देऊळगाव राजा, जालना, मोहारा, चिखली, सिल्लोड, भोकरदन, अजंठा या पाचोरा या सर्व परिसरामध्ये बघितले असता तर या सर्व परिसरामध्ये आपल्याला अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे. सोबतच जोरदार वादळी वारे वाहताना देखील दिसत आहेत. या ठिकाणी हलक्या मध्यम वादळी पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे. तसेच मूर्तिजापूर, अमरावती, मोजारी, आष्टी, मोर्शी तसेच अचलपूर, वरोड, नरखेड या परिसरामध्ये बघितले असता तर या ठिकाणी देखील आपल्याला ढगाळ वातावरण अंशतः बघायला मिळत आहेत. सोबतच वादळी वारे वाहताना देखील दिसत आहेत. तसेच हलक्या मध्यम वादळी पावसाचा अंदाज देखील या भागामध्ये वर्तवण्यात येत आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये आपल्याला अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे तर काही भागामध्ये जास्त प्रमाणात बघायला मिळत आहेत. म्हणून या ठिकाणी देखील हलक्या मध्यम वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. डिग्रस, रुई, धारवा, नेर, वाशिम, मंगळूरपीर, रिसोद, लोणी, हिंगोली, पुसद, उमरखेड, हिमायतनगर, बसमत, नांदेड, वाघाला, परभणी, गंगाखेड, मांजलगाव, पाथरी, बीड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी देखील आपल्याला अंशतः ढगाळ वातावरण राहील. जोरदार पावसाची शक्यता नाही. हलक्या मध्यम वादळी पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात येत आहे. तसेच जालना जिल्ह्यामध्ये बघूया. जालना जिल्ह्यामध्ये कोटी वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. दुपारनंतर जालना, अंबड, परतूर, पैठण, औरंगाबाद, गंगापूर या परिसरामध्ये ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात राहील. सोबतच हलक्या मध्यम वादळी पावसाची शक्यता ढगांच्या कडकडण्यासोबत वर्तवण्यात आलेली आहे. बीड तसेच मांजलगाव, चौसला, केज, कलाम, जामखेड, काढा, आष्टी, कर्जत तसेच श्रीगोंदा, परंडा, बार्शी, वैरभंग, उस्मानाबाद, तुळजापूर, मोहाट, कुरवाडी या सर्व परिसरामध्ये बघितले असता तर या सर्व परिसरामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात बघायला मिळत आहेत. सोबतच जोरदार वादळी वारे वाहताना देखील दिसत आहेत. म्हणून या ठिकाणी देखील हलक्या मध्यम वादळी पावसाची शक्यता ढगांच्या गडगडण्यासोबत वर्तवण्यात आलेली आहे. उमरगा,
या ठिकाणी बघितले असता तर या ठिकाणी ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात राहणार आहे, म्हणून या ठिकाणी देखील हलक्या मध्यम वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे। तर आज वर्तवण्यात येत आहे उमरगा निलंगणा या ठिकाणी बघितले असता तर या ठिकाणी देखील आपल्याला हलक्या मध्यम वादळी पावसाची शक्यता दिसत आहे। उदगीर, शिरूरंतपाल, लातूर तसेच औसा, बर्डापूर, अहमदपूर, मुखेड, देगलूर, कंधार, धर्माबाद, रुद्र, पेटुंबरी तसेच भोकर, बैसना, निर्मळ या सर्व बेटामध्ये बघितले असता तर या सर्व बेटामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात बघायला मिळत आहे। सोबतच जोरदार वादळी वारे वाहताना देखील दिसत आहेत, म्हणून या ठिकाणी देखील विजांच्या कडकडण्यासोबतच जोरदार वादळी पावसाची शक्यता आज वर्तवण्यात आलेली आहे। रुद्रला देखील हलक्या मध्यम वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे। तसेच हिमायतनगर, उमरखेड, केनवाड, कॅप, पांढरुकवाडा, वरोर या सर्व बेटामध्ये बघितले असता तर या सर्व बेटामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात बघायला मिळत आहे। सोबतच हलक्या मध्यम वादळी पावसाचा अंदाज, विजा चमकणे आणि ढगांच्या कडकडण्यासोबत हलक्या मध्यम वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे। आज वर्तवण्यात येत आहे हिचोडा, उत्तूर या ठिकाणी बघितले असता तर या ठिकाणी देखील आपल्याला ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात बघायला मिळेल। सोबतच या ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात येत आहे आणि ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात असल्यामुळे काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे। हिंगणघाट, वडकी, पुणे, तुळजापूर, वर्धा, पुलगाव, चांदूर, आर्वी या परिसरामध्ये बघितले असता तर या ठिकाणी देखील आपल्याला ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात राहील। हलक्या मध्यम वादळी पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जाणून घेऊया। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये घुसरोड, भद्रावती, वणी, कायर, मुक्ताबन, बर्लापूर, राजुरा, कजवाली या सर्व बेटामध्ये बघितले असता मोहर्ली, कुटवाडा या सर्व बेटामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात बघायला मिळत आहे। सोबतच या ठिकाणी जोरदार वादळी वारे वाहताना देखील दिसत आहेत, म्हणून या ठिकाणी देखील वादळी पावसाची शक्यता जबरदस्त वर्तवण्यात आलेली आहे। तसेच राजुरी, मूल, सावली, वणी या ठिकाणी बघितले असता तर या ठिकाणी देखील ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात दिसत आहे। सोबतच जोरदार वादळी वारे वाहताना दिसत आहेत, म्हणून या ठिकाणी देखील हलक्या मध्यम वादळी पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे। एटापल्ली, भांबरगड या ठिकाणी बघितले असता तर या ठिकाणी देखील आपल्याला ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात बघायला मिळत आहे। सोबतच जोरदार वादळी वारे वाहताना दिसत आहेत, म्हणून या ठिकाणी हलक्या मध्यम वादळी पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे। गिरवाडा, पालकोट या ठिकाणी बघितले असता तर या ठिकाणी देखील हलक्या मध्यम वादळी पावसाची शक्यता आहे। कापसीला ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात राहील। तसेच मुरमगाव, धानोरा, नाटीचौक, मालवेरा, आरमोरी, चुरमोरा, तुलमाल, देसिंग, कुरखेडा, किमतीमेदा, दिघोरी, बालीटोला या सर्व बेटामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात बघायला मिळत आहेत। सोबतच जोरदार वादळी वारे वाहताना देखील दिसत आहेत, म्हणून या ठिकाणी देखील हलक्या मध्यम वादळी पावसाची शक्यता जास्त प्रमाणात वर्तवण्यात आलेली आहे। तर तुरळक ठिकाणी पाऊस कमी प्रमाणात होईल, परंतु वारा जास्त प्रमाणात राहील आज। आणि तसेच हलक्या मध्यम वादळी पावसाची शक्यता काही भागामध्ये वर्तवण्यात आलेली आहे। मार्कासा, चिंचघर, कोलेगाव, आमघर चौकी तसेच देवरी, चिंचोला, डोंगरघर, कोलेगाव या सर्व बेटामध्ये बघितले असता तर या सर्व बेटामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे। सोबतच जोरदार वादळी वारे वाहताना देखील दिसत आहेत, म्हणून या ठिकाणी जोरदार वादळी पावसाची शक्यता तुरळक ठिकाणी आहे। तसे या ठिकाणी वादळ जास्त प्रमाणात राहील आणि पावसाचे प्रमाण थोडे कमी प्रमाणात राहील, पण हलक्या मध्यम वादळी पावसाची शक्यता या ठिकाणी दाट वर्तवण्यात आलेली आहे। देवरी, कोलेगाव, बोंडगाव, संग्रणी, साकोली, लखनी तसेच साक्रीटोळा, गोरेगाव, आमगाव, गोंदिया, लांजी, कॅंगारी, तिरोरा, तुमसर या परिसरामध्ये बघितले असता तर या ठिकाणी देखील आपल्याला ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात बघायला मिळत आहे। सोबतच वादळी वारे वाहताना देखील दिसत आहेत, म्हणून या ठिकाणी देखील वादळी पावसाची शक्यता दाट वर्तवण्यात आलेली आहे। ढगांच्या कडकडण्यासोबत या ठिकाणी वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। गोरेगाव, लखनी, भंडारा जिल्ह्यामध्ये बघूया। भंडारा जिल्ह्यामध्ये कुठे कुठे वादळी पावसाची शक्यता आहे। भंडारा, वर्धी, चिखली, तुमसर या परिसरामध्ये ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात राहील। सोबतच हलक्या मध्यम वादळी पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे। मौदा, बार्शी, कामठी, वाघोली, रामटेक, असोली, कंधारी, मंगरुळी, पारशिवनी, कामठी, घोटी, अकोला, वनेरा, बडेगाव तसेच बिचवा, करपसर या सर्व परिसरामध्ये आपल्याला वादळी वारे वाहताना दिसत आहेत। सोबतच ढगाळ वातावरण देखील बघायला मिळत आहेत, म्हणून या ठिकाणी देखील हलक्या मध्यम वादळी पावसाचा अंदाज या भागामध्ये वर्तवण्यात आलेला आहे। सावरनेर, उमरी, डोरली, कमळेश्वर, काटोल, नरखेड, वरोड, काटी, दुर्गवाडा या परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील। तसेच जोरदार वादळी वारे वाहताना जास्त प्रमाणात आपल्याला आज दिसेल।
सोबतच कोडाली, डोरली, कळमेश्वर, धामणा, हिंगणा, नागपूर, धोतीवाडा, बोरीकोकाटे, बुटीबोरी, पाचगाव, महुदा या सर्व बेटामध्ये ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात राहील। सोबतच हलक्या मध्यम वादळी पावसाची शक्यता या ठिकाणी ढगांच्या कडकडण्यासोबत वर्तवण्यात आलेली आहे। तुळजापूर, बारबडी, वर्धा, जामणी, उमरेड या सर्व बेटामध्ये बघितले असता तर ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात बघायला मिळेल। सोबतच हलक्या मध्यम वादळी पावसाची शक्यता ढगांच्या कडकडण्यासोबत तसेच विजांचा लखलखाट देखील आपल्याला या भागामध्ये बघायला मिळेल। खैरगाव, भिवापूर, पावनी, अडयल, गोथनगाव, दिगोरी, संग्रणी सोबतच हलक्या मध्यम वादळी पावसाची शक्यता तुरळक ठिकाणी आहे। ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात राहील आणि जोरदार वादळी वारे वाहताना देखील आपल्याला या भागात बघायला मिळेल आणि तसेच विजांच्या लखलखाटण्यासोबत हलक्या मध्यम वादळी पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे। चिमूर, वळणी, चारगाव, बिके या सर्व बेटामध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। वरोरा, ओतूर, वाडकीपुणे, हिंगणघाट तसेच पांढरकवाडा या ठिकाणी देखील हलक्या मध्यम वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर तुम्ही कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करा म्हणजे जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट न चुकता बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।